सकाळी सकाळी वॉकला गेले होते तर कैरीचं एक मोठं झाड आमच्या सोसायटीत आहे. त्याची कैरी माझ्या पुढ्यात टपकन पडली. चांगली मोठी कैरी आहे. त्यामुळे करूयात कांदा कैरीची चटणी. कांदा कैरीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य असं: 1 कच्ची कैरी, 2 कांदे, लसूण पाकळ्या सोललेल्या 20 ते 25, स्वादानुसार बारीक मीठ, रिफाईंड तेल आणि गूळ 2 टेबलस्पून, काश्मीरी लाल मिरची पावडर, तांबडं तिखट, मोहरी आणि हळद प्रत्येकी अर्धा टीस्पून, अर्धा टेबलस्पून हिंग आणि बारीक मीठ स्वादानुसार. चला सगळ्यात पहिल्यांदा आपण कैरी धुवून घेऊयात. खराब पाणी आपण झाडांना घालूयात आणि ओली कैरी पुसून घेऊयात. पाण्याचा अर्क त्यामध्ये अजिबात राहायला नको. वरून थोडा कट मारूयात म्हणजे कैरी करकरीत आहे का पिकलेली ते आपल्याला समजतं. कैरी थोडी पिकलेली आहे त्यामुळे सोलाणीने साल न काढता चिरून घेऊन मग अलगद साल काढूयात म्हणजे गर वाया जाणार नाही. कैरीचे जरा मोठे तुकडे करूयात म्हणजे सालही व्यवस्थित निघतील. सालं काढता काढताच आपण इथं कैरीच्या बारीक फोडी करून घेऊयात. मागच्या वर्षी मी कैरीचं लोणचं, कैरीचा छुंदा ह्या रेसिपीसुद्धा दाखवल्या होत्या. त्याचे व्हिडिओ जर अजूनही तुम्ही पाहिले नसतील तर आवर्जून पहा आणि सीझन आहे तोपर्यंत करून खा. तसंच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कैरीचे अजूनही कोणते पदार्थ हवे असतील तर मला कमेंट करून लगेच कळवा म्हणजे मी ते दाखवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही पाहू शकता एका मध्यम आकाराच्या कैरीच्या एवढ्या फोडी झालेल्या आहेत. आता आपण 2 कांदे चिरून घेऊयात. त्यासाठी सर्वप्रथम कांद्याची सालं काढून त्याच्या 4 खापा करून घ्यायच्या आहेत. कांद्यामध्ये उग्रपणा असतो तो घालवण्यासाठी कांदे आधी आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि अर्थातच खराब पाणी आपण झाडांना टाकूयात. तुम्ही पाहू शकता किती खराब पाणी निघालंय. फक्त 5 मिनटं कांदे पाण्यामध्ये बुडवून ठेवले की कांद्यातला उग्रपणाही जातो आणि चिरताना डोळ्यातून पाणीही येत नाही. कांदा कसा चिरावा हा माझा अनेक टिप्ससह असलेला व्हिडिओ आवर्जून पहा. 5 मिनटं झालेली आहेत. कांद्यामधला उग्रपणा पाण्यावाटे निघून गेलेला आहे. कांदा आता आपण बारीक चिरून घेऊयात. अशा पद्धतीने डोळ्यात थेंबरही पाणी न येता कांदा चिरून झालेला आहे. आता इथे 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. गॅसवर मध्यम आचेवर कढई तापत ठेवलेली असून कढईमध्ये अगदी अर्धा टेबलस्पून रिफाईंड तेल घालूयात. तेल तापल्यावर त्यामध्ये सर्वप्रथम लसणाच्या सोललेल्या पाकळ्या आपल्याला खमंग परतून घ्यायच्या आहेत. खमंग अशासाठी परतायच्या की त्यामुळे लसूणातनं कच्चा राहत नाही आणि चटणीचा स्वादही छान येतो. लसूण अगदी गुलाबी रंगावर येईपर्यंत नाही परतला तरी चालतो, पण त्याच्यातला जो उग्रपणा आहे किंवा ओलसरपणा आहे तर तो नष्ट झाला पाहिजे. अशा प्रकारे लसणाचा साधारण रंग बदललेला दिसला की आपण त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालूयात. कांदासुद्धा आपल्याला छान खरपूस परतून घ्यायचा आहे. कांदा छान शिजला गेला पाहिजे. कांदा कैरीच्या चटणीतनं कैरीपेक्षा कांदा लसणाचं प्रमाण जरा जास्त असू द्यावं म्हणजे चटणी चमचमीत होते. तुम्हाला इथं कांद्याचा बदललेला रंग आणि शिजलेला कांदा दिसत असेल. आता त्यामध्ये केलेल्या कैरीच्या फोडी घालूयात आणि त्या जराशा वाफवून घेऊयात. फार शिजवायच्या नाही आहेत. कैरीच्या फोडी थोड्या खालीवर केल्या की त्याला रस सुटतो आणि त्या रसामध्येच त्या कैरीच्या फोडी व्यवस्थित शिजल्या जातात. फोडी मऊ झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे कैरी कांदा लसणाचं जे मिश्रण केलं आहे ते थोडं थंड करून घेऊयात. 5 मिनटं झालेली आहेत आणि आपलं कांदा कैरी आणि लसणाचं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. ते आता आपल्याला ज्युसरच्या जारमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यात अजून काही घटक ॲड करून त्याची चटणी करायची आहे. चटणी करण्यासाठी त्यात घालणार आहोत अर्धा टेबलस्पून बारीक मीठ. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. गूळ 2 टेबलस्पून घालायचा आहे. इथे गुळाच्या ऐवजी साखर घातली तरीसुद्धा चालेल. हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि चवीचा विषय आहे.
तरीसुद्धा मला असं वाटतं की साखरेपेक्षा गुळाचा गोडवा जरा वेगळाच असतो. अगदी अर्धा चिमूट हिंग घालायचा आहे. चटणीमध्ये त्याची चव अधिक खुलून येते. तडक्यामध्ये सुद्धा आपण हिंग घालणारच आहोत. आता घालूयात अर्धा टीस्पून तांबडं तिखट आणि चटणीला छान रंग येण्यासाठी अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. हे सगळं घातलेलं मिश्रण आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. कांदा, कैरी, लसूण यांना वाफवून घेतल्यामुळे पाणी सुटतं, म्हणून मिक्सरमधून बारीक करताना पुन्हा पाणी घालायचं नाही. अशा प्रकारे आपण कांदा कैरीची चरमरीत लालचुटूक चटणी तयार केलेली आहे. ह्यामध्ये आता आपल्याला खमंग तडका वरनं घालायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये घालूयात 2 टेबलस्पून रिफाईंड तेल. तेल अगदी व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून मोहरी घालायची. मोहरी तडतडायला लागली की लगेचच गॅस बंद करूयात, म्हणजे मोहरी जळत नाही. मोहरी शांत झाली की अर्धा टीस्पून हिंग घालूयात. हिंग जेवढा जास्त घालून आपण तेवढा चटणीला स्वाद जास्त येतो. सगळ्यात शेवटी अर्धा टीस्पून हळद घालूयात आणि हा गरमागरम तडका चटणीमध्ये घालूयात. लालबुंद चटणीवरती पिवळा धमक तडका, किती मस्त कॉम्बिनेशन आहे. मस्तपैकी ही फोडणी आपल्याला चटणीमध्ये एकजीव करायची आहे. चमच्याने घोटून घेतलं ना की फोडणीतलं सगळं तेल चटणीच्या आतपर्यंत जातं आणि चटणी अधिक स्वादिष्ट होते. अशी ही आंबट, तिखट, गोड चवीची चरमरीत कांदा कैरी चटणी तयार आहे. ती तुम्ही पोळी, भाकरी, भात, पराठे कशाबरोबरही खाऊ शकता. सीझन आहे तर नक्की करून बघा कांदा कैरी चटणी आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुक विथ ग्रॅनीचे पुढचे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.